एक महत्त्वपूर्ण लढत जी मैदानाच्या आतमध्ये काही क्षणामध्ये सुरू होती आहे। आजच्या दिवसातील ही 5व्या दिवसातील तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण सुरू करतो। एका बाजूने प्रवीण इलेक्ट्रिकल्स असेल तर दुसऱ्या बाजूने एनएस रायडर्स संघाचा इतिहास मोठा आहे। खरं तर प्रतिस्पर्ध्याच्या अक्षरशः खिशामधून सामना काढून घेण्याची ताकद त्यांच्यामध्ये, ही मोठी ताकद आणि मोठी स्ट्रेंथ असलेले खेळाडू या संघामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत। सलामीचे जे फलंदाज आहेत ते देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत। सलामीचे बॅटर्स आहेत प्रवीण, विशाल बोरकर आणि प्रवीण। स्ट्रायकिंग एंडला प्रवीण आहेत तर नॉन स्ट्रायकिंग एंडला विशाल बोरकर। दोन्ही संघाला शेवटचा कॉल आहे, तुमचे अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये कंपल्सरी आहेत। एनएस रायडर आणि प्रवीण इलेक्ट्रिकल्स, जर एखाद्या संघाचा खेळाडू नसेल, प्रतिस्पर्ध्याने ऑब्जेक्शन घेतलं तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, नंतर कुणाचंही ऐकून घेतलं जाणार नाहीये। या सूचना तुम्हाला समजल्या असतील अशा व्यक्त करतो आणि सूचना संपली। मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरू होण्याच्या अगोदरच आपण खरं तर आज ज्यांची जयंती आहे अशा थोर पुरुषांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करूया। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करतो। खरं तर हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा देखील त्यांचा वेग जास्त होता। लाखोमध्ये नव्हे तर करोडोंमध्ये भाऊरावांचा लेख मात्र अण्णा मात्र एक होते। असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आपण विनम्र अभिवादन करतो आणि समालोचन कक्षामधून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मैदानाच्या आतमध्ये आपण इथे बघतोय आमदार चषक 2025चा सोहळा आपण इथे बघतोय। अतिरिक्त खेळाडूंना खुर्च्यांची व्यवस्था करायची आहे, आयोजक कमिटीला विनंती आहे। चौकाराने खातं ओपन केलंय, चौकार जो मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय। सामन्याला देखील आपण पाहतोय इथे मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली आहे। 4 धावेने संघाचं खातं ओपन केलंय, तुम्ही बघा मैदानाच्या आतमध्ये। एकंदरीत जर अजून देखील जर तुम्ही बघितलं, जो पहिला डाव 6 षटकांचा आहे। प्रवीण इलेक्ट्रिकल्स मोठी फौज आहे, तुम्ही बघताय मैदानाच्या आतमध्ये। आत्तापर्यंत प्रवीण इलेक्ट्रिकलचा जो प्रवास सुखकर राहिलेला आहे आणि समोर जर बघितलं एनएस रायडर्स, हा संघ देखील कमी नाही आहे। खरं तर त्यांचा देखील इतिहास लढण्याचा मोठा आहे। आज जर बघितलं आतिक शेख सारखा नवोदित खेळाडू आहेत, त्याचबरोबर इथं नरेश देखील संघामध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि मारुती शेंडगे जे प्राध्यापक आहेत, जे अत्यंत अनुभवी, विशाल सारखा देखील गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय। एकंदरीत जर बघितलं आपण इथे या सामन्यामध्ये पहिलं षटक जे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, आमदार साहेबांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने या स्पर्धेचं जे आयोजन आपल्याला इथे बघायला मिळतंय, 1 लाख रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे। 1 लाख रुपये जे पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये। आकर्षक असा झळाळता करंडक आणि सोबत जर बघितलं संघा मालकासाठी एक 2 व्हीलर बाईक आहे जी शाईन कंपनीची आहे। आणि या स्पर्धेचा जो आकर्षक असा जो मानाचा करंडक या स्पर्धेमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतोय। आयोजकांनी घेतलेली जी मेहनत आहे, जे केलेलं आयोजन आहे, ते अतिशय सुरेख आहे। रोहनसाठी जे पारितोषिक होतं आपण सरपंच साहेबांच्या वतीने षटकाराचं, ते रोहनला मुख्य व्यासपीठावरतीच दिलं जाते। धावफलकावरती आपण नजर टाकूया, तिथे 5 रन आहे, थोडासा व्यत्यय देखील आपण बघतोय। क्रिकेटचा खेळ तुम्ही बघताय माळशिरस तालुक्यामध्ये आज एक मोठ्या उंचीवरती जाऊन पोहोचलेला आहे। खरं तर अगदी या सीझनला जर तुम्ही बघितल्या 4 प्रीमियर लीग ज्या माळशिरस तालुक्यामध्ये आतापर्यंत संपन्न झालेल्या आहेत, तुम्ही बघा आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यामध्ये
एकाच तालुक्यामध्ये जवळजवळ 12 प्रीमियर लीग होतात एकाच सीझनला, आणि आज जर बघितलं माळशिरस तालुक्यामध्ये देखील जर बघितलं आज कमी नाहीये. एकंदरीत 4 प्रीमियर लीगच्या स्पर्धा आतापर्यंत कंप्लीट होत आहेत. फुल टॉस आणि फुल टॉस चेंडू, क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल तिथे. ऑटो कॅच, काय जबरदस्त झेल टिपलाय तिथे मैदानावरती, अप्रतिम झेल टिपत इथे. बिग विकेट डाऊन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. विशालला इथे मैदानाच्या आतमध्ये थांबवण्यामध्ये यशस्वी ठरलेत. तुषार कामगिरी जर बघितली अतिशय हुशारीने केली आहे. प्रतिस्पर्ध्याचा जो डाव आहे तो उधळून टाकलेला आहे. अक्षरशः मैदानावरती तुम्ही बघा, ज्या विशाल बोरकरने आतापर्यंत मैदानावरती धुमाकूळ घातला होता त्याला मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये थांबवलंय. जबरदस्त गोलंदाजी, चांगली रणनीती आखली. फार गरजेचं आहे. हा युद्धाचा पहिला नियम आहे आणि त्या नियमानुसार आपण बघतो इथे मारुती शेंडगेला जो विशालचा वीक पॉइंट माहित होता त्याच्यावरती त्याने प्रतिहल्ला केलेला आहे. एकंदरीत जर बघितलं आपण 5 रन आहेत, 5 धाब्यांवरती 1 गडी देखील बाद झालेला आहे. आमदार साहेबांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचं निमित्त आहे आणि या निमित्ताने तुम्ही बघता 28 तारखेपासून सुरू झालेला हा टेनिस क्रिकेटचा सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आजचा 5वा दिवस. आज बघा तुम्ही सर्वाधिक कमी वयाचा खेळाडू जर बघितला तर तो नरेश आहे आणि सर्वाधिक जास्त वयाचे खेळाडू जर तुम्ही बघितले अतुल भैया माने देशमुख साहेब. अशी जे लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना आवडणारा क्रिकेटचा खेळ व्हाईट बॉलची घोषणा आहे. व्हाईट बॉल आणि इथे बघायचे मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त ज्या धावा आहेत त्या मात्र धावफलक पुढे नेण्यामध्ये भर देतील. 6 ऑन द बोर्ड, 6 धावा धावफलकावरती आहेत. 1 गडी गमावलेला आहे. प्रवीण इलेक्ट्रिकल्स अकलूज टीम. अजून देखील जर बघितलं ओमकार टेके सर आहेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. यावेळेचा बॉल पाठीमागे पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आजचे बर्थडे बॉय आतिक शेख मात्र तिथे उभे आहेत. कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. ओमकार टेके सरांना हालचाल देखील करून दिलेली नाहीये. कमालीची गोलंदाजी, कमालीचं क्षेत्ररक्षण, लाजवाब. इथे मात्र जर बघितलं दुपारच्या सत्रामध्ये देखील प्रेक्षक राजांची भरपूर गर्दी. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आमदार चषक समितीच्या वतीने सहर्ष स्वागत. वेळापूर नगरीमध्ये आपण बघतो इथे आज प्रेक्षकांची तुडुंब गर्दी देखील पाहायला मिळते. याही वेळेचा बॉल उजयष्टीच्या बाहेरचा चेंडू. डॉक्टर अमित गायकवाड यांच्याकडून पारितोषिक घेत आहे. ओमकार टेके यांच्या प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचं पारितोषिक असेल. पारितोषिकांची घोषणा जी मैदानाच्या आतमध्ये केली जाते डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून. नक्कीच जर बघितलं इथे बंधुतुल्य मित्र आहेत दोघेही. इथे जर बघितलं पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय काउ कॉर्नर रिजन मध्ये. 1 धाव प्राप्त होतीये. एका धावे बरोबरीत आपण इथे बघतोय आतापर्यंत 8 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये जमवल्या आहेत. 8 धावा आतापर्यंत उशिरा पोहोचतीये. इथे जर बघितलं 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 2 धावें बरोबरीत आपण इथे बघतोय संघाचं जे धावफलक आहे
पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 10 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. आमदार चषकामध्ये तुम्ही बघा अगदी खेळाडूंपासून इथे प्रेक्षकांना देखील आज पारितोषिक आहेत. प्रेक्षकांसाठी एक आकर्षक असा लकी ड्रॉ आहे ज्यामध्ये तुम्हाला एक LED स्क्रीन आहे आणि ती स्क्रीन जिंकण्याची तुम्हाला संधी फक्त 50 रुपयामध्ये. दुसऱ्या क्रमांकाच्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळत आहेत नवोदित गोलंदाज आतिक शेख जो आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून इथे बघायला मिळेल. आतिक शेखला तुम्ही बघताय ज्या आतिक शेखने या अगोदरच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. आज तोच आतिक त्याच्यावरती टाकलेली मोठी जबाबदारी. यावेळेचा बॉल इथे बघायचे मैदानाच्या आतमध्ये. साकिब मुलानी यांच्या वतीने पारितोषिक येते जे आतिकसाठी असेल. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. 10 धावा ज्या धावफलकावरती आपण इथे बघतोय. आतिकचा जो परफॉर्मन्स आहे आतापर्यंत आज दिवसभर चांगला राहिलाय. यावेळेस मात्र उडवला आणि पाठवला देखील खूप लांब लांब लांब. इथे येतोय वाघांची एक मोठी दहाड. आतिकला मात्र बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर. आतिकवरती आक्रमण बघायला मिळत आहे. सुरुवातीला जर बघितलं डॉट चेंडू आला होता परंतु त्यानंतर जर बघितलं मोठी आक्रमण जी मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. आक्रमण मोठी होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. सोळा धावा आपल्याला जे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. डॉक्टर अमित सरांच्या वतीने जे प्राइज लावलं होतं ते पहिलं पारितोषिक तर गेलेलं आहे. अजून देखील कंटिन्यू असेल ओमकार सरांसाठी. इथून पुढे देखील बघायचे किती षटकार येणार आहेत. यावेळेस देखील हा बॉल खाली राहिलेला चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. इथे जर बघितलं आपण डॉट चेंडू आलेला आहे आणि लकी ड्रॉचे कूपन आलेले आहेत. ज्यांना लकी ड्रॉचे कूपन खरेदी करायचे त्यांनी मुख्य अतिथी कक्षाशी संपर्क करू शकताय. लकी ड्रॉचं कूपन खरेदी करा. याही वेळेचा हा बॉल इथे बघायचा आहे. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मोठे फटके आणि इथे खेळण्याचा जो प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय. सातत्याने जर बघितलं आपण मोठे आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. या सामन्यामध्ये खरं तर महत्त्वाचा घटक राहणार आहे ते ओमकार टेके सर. कारण त्यांना मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. लढण्याचा मोठा इतिहास आहे. लढण्याचा मोठा इतिहास ओमकार टेकेंना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. याही वेळेचा बॉल बॅक टू द बॉलर. पुन्हा एकदा फटका सुरेख तिथे बघायला मिळतोय. फटकेबाजी चांगली बघायला मिळते. तुम्ही बघा मैदानाच्या आतमध्ये अत्यंत जो चांगला खेळ आहे जो क्रीडा रसिकांना आज इथे बघायला मिळतोय. स्पर्धा जर तुम्ही बघितली आज एका मोठ्या उंचीवरती जाऊन पोहोचलेली आहे. नक्कीच जर बघितलं आपण इथे मॅच ऑन आहे. याही वेळेस बॉलला उडवलंय आकाशामध्ये. यावेळेस जर बघितलं हा चेंडू सरळ आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाठवलेला आहे. शिव छत्रपतींचा छावा. भावा इथे मिळतील 6 धावा. बिग हिट केलाय. षटकार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. या षटकारा बरोबरीत आपण इथे बघतोय संघाचा जे धावफलक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे. अतिशय वेगाने पुढे जाताना नक्कीच इथे बघायला मिळत आहे. वेगाने धावा येत आहेत. तुम्ही बघा या मैदानावरती एका बाजूने जर बघितलं तुम्ही प्रवीण इलेक्ट्रिकल्स आहे. दुसऱ्या बाजूने जर तुम्ही टीम बघितली मैदानावरती आपल्याला बघायला मिळते टीम NS रायडर. थोडेसे आपल्याला इथे निराशाजनक कामगिरी बघायला मिळते. तुम्हाला चांगली सुरुवात करणं गरजेचं आहे. कारण असं म्हटलं जातं वेल बिगिनिंग्स हॅव डन. तुमची चांगली सुरुवात तुमचा अर्धा विजय असतो. आणि ही सुरुवात जर तुम्ही बघितली या सामन्यामध्ये आज प्रवीण इलेक्ट्रिकल्सने केलेली आहे. त्यामुळे तुम्ही बघा मैदानावरती जी सुरुवात आहे ती अतिशय सुंदर राहिली या सामन्यामध्ये.
आमदार चषक जे आपण या मैदानावरती इथे बघतोय, अत्यंत सुंदर आयोजन आहे. प्रेक्षकांच्या अगदी मनाला भुरळ घालणारे हे मैदान आपल्याला इथे बघायला मिळतंय. रंगीबेरंगी जे टी शर्ट आपण या स्पर्धेमध्ये बघतोय, जे सावली क्रिएशनने बनवलेले जे अत्यंत सुंदर किट्स आहेत ते देखील आपल्याला बघायला मिळत आहेत. पंचांकडे थोडीशी अपील तिथे बघायला मिळते आहे. अतिशय सुंदर नियोजन ज्या स्पर्धेचं आपल्याला इथे बघायला मिळतंय. खरं तर खेळाडूंना जर इंस्टाग्रामवरती जे रील्स बनवायचे असतील तर तुम्ही इंस्टाग्रामवरती प्रणव एडिट्स या यूट्यूब या इंस्टाग्राम पेजला देखील तुम्ही फॉलो करू शकता. जे अत्यंत सुंदर रील्स बनवतात, जे वैराग परिसरातील आमचे मित्र आहेत प्रणव सर. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण बघतोय, फटका चांगला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे आपण बघतोय, एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. 25 धावा धावफलकावरती आहेत. एकंदरीत जर बघितलं 2.2चा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. इथून पुढे देखील बघायचंय मैदानाच्या आतमध्ये. खेळाडूंचा जो प्रयत्न आहे तो सातत्याने आपण बघतोय, इथे जास्त धावा मिळवण्याचा आहे. सातत्याने आपण बघतोय विशाल सालांवरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. डाऊन दी ग्राउंड फटका आहे, जमिनी समांतरचा फटका आहे. तिथे जर बघितलं एक धाव आली आहे. दुसरी साडीचा प्रयत्न, परंतु इथे बघायचंय फिकी चांगली होती, कलेक्शन थोडस खराब. अतिरिक्त एक धाव या मैदानावरती खर्च होतीये. खरं तर या सामन्याचा आनंद घेत आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामधून देखील अनेक प्रेक्षक वर्ग, ज्यामध्ये कुलदीपजी जगताप आहेत आमचे सहकारी मित्र. अहिल्यानगरचे प्रसिद्ध उद्योजक आहेत जे आज आमच्या समोर जॉईन होत आहेत. क्रिकेटचा खेळच तुम्ही बघा, क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व खरं तर या परिसरामध्ये देखील अनेक बघायला मिळतात. आज tenniscricket.in माध्यमातून या स्पर्धेचं जे लाईव्ह प्रक्षेपण आपण इथे बघतोय अत्यंत सुंदर आहे. खरं तर या स्पर्धेचं जे लाईव्ह प्रक्षेपण आहे ते लाजवाब आहे. यावेळेचा बॉल इनसाइड आउटचा फटका आहे. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे उभं करून ठेवलेले. फेकी देखील चांगली बघायला मिळते. या सामन्यामध्ये जर तुम्ही बघितली एक धाव जी अत्यंत महत्वाची आहे. 28 धावा मैदानाच्या आतमध्ये. खेळाडूंना देखील डॉक्टर साहेबांच्या वतीने सूचना येत आहेत. आज ऊन थोडंसं जास्त आहे, त्यामुळे खेळाडूंनी पाणी जास्त प्या आणि शक्यतो सावलीला बसा. यावेळेचा बॉल सरळ समोरच्या दिशेने. यावेळेस जर बघितलं सुमित सर कुठलीही चूक करणार नाहीयेत. एक सुरेख झेल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय आणि या झेल बरोबरीत आपण इथे बघतोय आणखीन एक मोठी विकेट जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. विकेट प्राप्त झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय इथे. एकंदरीत जर बघितलं संघाला बसलेला हा दुसरा हादरा 28 धावांवरती. ऊन जास्त आहे तुम्ही बघा मैदानावरती. खरं तर बघा, खरं सरपंच साहेब मला एक प्रश्न पडलाय की अनेक वेळा मी न्यूजवरती बघतो की क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा धक्का आला. धावफलक 28 आहे. क्रिकेटच्या मैदानावरती हृदयविकाराचा धक्का बसला, जिममध्ये हृदयविकाराचा धक्का बसला, परंतु अजून मी असं ऐकलं नाही की परमिट बारमध्ये कोणाला हृदयविकाराचा धक्का आलाय. कारण डॉक्टर साहेब कळवत आहेत की तिथं माणूस कायम खुश असतो. खरं तर डॉक्टर साहेबांनी चांगलं उत्तर दिलेलं आहे. परमिट बारमध्ये कायम खुश असतात माणसं. आणि मग असा प्रश्न चिन्ह निर्माण होतो की परमिट बारमध्येच बसावं का, परंतु नाहीये. खरं तर ज्या गोष्टी शरीराला हानिकारक आहे त्याचं सेवन करू नका. प्रवीण आपण इथे बघतोय, खरं तर आमची राहण्याची सोय जिथे बघतोय याच परिसरातील हॉटेल सूर्या. धावफलक जर आपण इथे बघितला आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 30 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालेल्या आहेत. नवीन फलंदाज जे तुम्ही बघा प्रवीण खाडे उर्फ पप्पू. खरं तर या स्पर्धेमध्ये आज प्रेक्षकांसाठी देखील बंपर प्राइज आहे. 50 रुपयांचं जे लकी ड्रॉचं कुपन आहे ते खरेदी करा. आणि त्यानंतर जर बघितलं आपण इथे
लकी ड्रॉचं कुपन खरेदी केल्यानंतर आपल्यासाठी एक आकर्षक असं LED स्क्रीन या स्पर्धेमध्ये पारितोषिक आहे. अतिशय सुंदर सामना जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतोय. 30 धावा धावफलकावरती आहेत आणि भारत सरकारला जर सर्वाधिक उत्पन्न कुठून भेटत असेल तर ते मात्र या क्षेत्रामधून. दादा देखील हसतायत, दादांना देखील पटलेलं आहे, कारण ज्यावेळेस इथे पुन्हा एकदा आपण बघतोय तिसऱ्या पंचांकडे डिसिजन आलेला आहे. बघायचंय तिसरे पंच सागर सर, वरुण सर व्हाईट साठी आहे. बॅटिंग टीमने जो रिव्ह्यू घेतलेला आहे, रिव्ह्यूचा वापर जो मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग टीम ओके. प्रवीण सरांचा हा प्रेशर आहे मला वाटतंय. मैदानावरती आपण जाऊन पोहोचलेलो आहोत. इथे प्रत्येक क्षणाक्षणाला सामन्यामध्ये बदल होतोय. आमच्या समोर खानदेश मधून देखील जय पाटील आहेत. जय पाटील एक प्रसिद्ध इंस्टाग्रामर आहेत. तर तिसऱ्या पंचांचा डिसिजन होतोय. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा कॉल आलाय तिसऱ्या पंचांचा आणि इथे कळवलंय व्हाईट चेंडूची घोषणा देखील मैदानाच्या आतमध्ये होतीये. अतिशय सुंदर सामना जो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 31 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. अतिशय सुंदर असा जो धावफलक इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 31 धावा ज्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खरं तर 2020-21 मध्ये खरं तर इतिहासाने कधी अशी अनुभूती घेतली नसेल असा प्रत्येकाने दिवस अनुभवला, तो म्हणजे कोरोना काळ. आणि कोरोना काळामध्ये बघा अत्यंत बिकट परिस्थिती जी निर्माण झाली होती देशामध्ये. त्यावेळेस देखील जर बघितलं अनेक जे उत्पन्नाचं साधन होतं प्रामुख्याने जर बघितले प्रथमतः प्राधान्य दिलं ते परमिट रूमला. आणि इथे जर बघितलं आज मध्यंतरी आम्ही अनेक क्रिकेटची जी मैदानं बघितली त्यामध्ये अनेक खेळाडूंचं मैदानावरती हृदयविकाराने दुःखद निधन झालं. खूप प्रेशर असतो. आज तुम्ही बघा तुमच्याकडे एक चांगला मित्र असणं खूप गरजेचं आहे. आणि सामना तुम्ही बघा मैदानाच्या आतमध्ये चांगला देखील सुरू आहे. नरेश नवोदित आहे. यावेळेचा हा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेत परंतु आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये 2 हातांची ओंझळ मात्र रिकामी राहिलेली आहे. सातत्याने आपण बघतोय इथे प्रयत्न मोठे केले जात आहेत. प्रयत्नांती परमेश्वर. तुमचे प्रयत्न जर चांगले असतील तर एक दिवस यशाला पर्याय नाहीये. यश देखील तुम्हाला अगदी सहजरित्या मिळू शकतं. अहिल्यानगरवरून देखील आमच्या समोर जॉईन होत आहेत जे अहिल्यानगरचे जे सध्या मात्र देशभरामध्ये चर्चेमध्ये राहिलेले खासदार लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष आकाशजी परदेशी, आपलं देखील स्वागत आहे. 32 धावा धावफलक स्थिर आहे मैदानाच्या आतमध्ये आपण इथे बघतोय. आतापर्यंतचा जो प्रवास आहे गोलंदाजांचा सुंदर राहिलेला आहे. 2 गडी बाद केले. 4थं षटक. इथे जर प्रवीण इलेक्ट्रिकल्सला जर सामन्यामध्ये यायचं असेल तर इथून पुढे तुम्हाला आक्रमण करावेच लागतील. आक्रमण करण्याशिवाय पर्याय नाहीये. आणि यावेळेस देखील जर बघितलं आपण प्रयत्न केलाय. बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रयत्न फसलेले आहेत. तिसऱ्या धावेंचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि बघता बघता 3 धावा मैदानाच्या आतमध्ये. एखाद्या खेळाडूचा दिवस खराब असला ना त्याने काही करू द्या, बॉल देखील त्याचीच परीक्षा घेतो. आणि इथे या खेळाडूची खरं तर परीक्षा आहे. आता तुम्हाला मजा जर बघायची असेल ना त्या खेळाडूला पाठीमागे घेतलंय ना, आता बॉल देखील तिकडेच जाणार. 35 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. 35 धावा मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत वसूल केलेला आहे. क्रिकेटचा खेळ आहे जो आज आम्हा सर्वांना आनंदित करणारा खेळ आहे. आनंदाबरोबरीत आपण बघतोय आज जो आमदार चषक इथे खेळला जातोय. यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मैदानाच्या आतमध्ये उठल्यात अग्नीच्या ज्वाळा. बाहेर फेकून दिलाय लाल बुंद तोफेचा गोळा. बिग हिट केलाय. जबरदस्त तडाखा होता. टायमिंगचा वापर करत इथे
पुन्हा एकदा डॉक्टर अमित सरांचं 100 रुपयांचं पारितोषिक. अत्यंत सुरेख अशी फटकेबाजी जी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. षटकार आलाय, षटकारा बरोबरीत आपण इथे बघतोय जे संघाचं जे धावफलक आहे ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इकडे बघायला मिळतंय. धावफलक पुढे जाताना बघायला मिळतंय. 41 धावा आहेत. चांगला धावफलक मैदानाच्या आतमध्ये जमा होतोय. इथून पुढे देखील पाहायचंय नरेशवरती आक्रमण होताना बघायला मिळतंय. याही वेळेस पुन्हा एकदा या हाई बॉल खूप लांब 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 शिव छत्रपतींचा छावा. भावा इथे मिळतील 6 धावा. बिग हिट केलाय. षटकार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. जबरदस्त फटकेबाजी. ओमकार सरांसाठी आणखीन एकदा 100 रुपयांचं पारितोषिक डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती 47 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. 47 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. अतिशय सुंदर खेळ जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतोय. दर्जेदार जो क्रिकेटचा खेळ आहे नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. अनेक प्रेक्षक वर्ग खरं तर आमच्या समोर जॉईन आहेत जे वैरागवरून देखील मॅचचा आनंद घेत आहेत. अतिशय सुंदर नियोजन या क्रिकेटच्या स्पर्धेचं आपल्याला इकडे बघायला मिळतंय. दर्जेदार जे आयोजन तुम्ही बघताय tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह देखील तुम्ही बघू शकताय. अमित मद्रे जे वैराग परिसरामधून मॅचचा आनंद घेत आहेत, एक यशस्वी उद्योजक आहेत. 47 धावा 2 गडी जे गमावलेले आहेत. नक्कीच जर बघितलं अतिशय सुरेख खेळ जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. दर्जेदार क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. पप्पू खाडेंचा जलवा. खूप अनुभवी खेळाडू आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. सातत्याने चर्चेमध्ये राहिलेले पप्पू आपण यांना इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आतापर्यंतचा प्रवास जर तुम्ही बघितला मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त राहिलेला आहे. चर्चेमध्ये राहिलेले आहेत पप्पू खाडे. वेळापूरचं मैदान आपण इथे बघतोय जे सर्वाधिक चर्चेला राहिलेलं आहे. आज जर बघितला आपण इथे आमदार चषकाचं निमित्त आणि या आमदार चषकामध्ये तुम्ही बघा खेळाडूंनी मात्र सर्वांना प्रभावित केलंय. सर्वांची मन जिंकलेली आहेत या मैदानावरती. 48 धावाच्या मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आणि हा बॉल पुन्हा एकदा ओमकारचा जलवा मैदानाच्या आतमध्ये. ओमकार टेकेंनी मात्र महत्वाच्या क्षणी आणि आपण पाहतोय इथे मैदानावरती मात्र जलवा दाखवलेला आहे. सातत्याने येणारे मोठे बिग ब्लास्ट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. खरं तर जबरदस्त जी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. फलंदाजी चर्चेमध्ये राहिलेले आहेत. आज जर बघितलं या मैदानावरती आपण बघतोय इथे ओमकार टेके सरांनी केलेला जलवा धुमाकूळ मैदानाच्या आतमध्ये घातलेला आहे. क्रीडा महोत्सव जो आपण बघतोय इथे आज आमदार चषकामध्ये प्रभावित केलंय. एकंदरीत जर बघितलं 15 चेंडूमध्ये 37 धावेंवरती ओमकार टेके सरांना आपण इथे बघतोय सातत्याने आक्रमण केली आहेत. याही वेळेचा बॉल समोरच्या दिशेने आपण पाहतोय डाऊन दी ग्राउंड फटका आहे. सुमित सरांना तिथे उभं करून ठेवले आपण बघतोय. एका सिंगल बरोबरीत आपण इथे बघतोय धावफलकावरती 55 धावा आहेत. प्रवीण खाडे जे 4 चेंडूमध्ये ओनली ऑन 6 रन. तर ओमकार टेके 16 चेंडू 38 धावा. आतापर्यंतचा खेळ मात्र अतिशय सुरेख राहिला. चांगला खेळ आपल्याला जो आज बघायला मिळालाय. निश्चित जर तुम्ही बघितला अजून देखील इथून पुढे पुन्हा एकदा बॅटची कडा चेंडू पुन्हा एकदा जोरदार अपील इथे मैदानाच्या आतमध्ये. परंतु स्क्वेअर लेग पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. इथे फलंदाज धावबाद आहेत किंवा नाही आहेत. धाराशिववरून देखील आमचे जे उत्कृष्ट खेळाडू आहेत धाराशिवचे परमराव जाधवर जे धाराशिव पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. 55 धावा ज्या धावफलकावरती पुण्यावरून देखील आमचे मार्गदर्शक मित्र प्रशांतजी जगताप प्रसिद्ध बिल्डर आहेत चरोली परिसरातील हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. खरं तर अनेक प्रेक्षक जे ऑनलाईन माझ्यासमोर आज जॉईन होत आहेत. तिसऱ्या पंचांकडे आपण वाट बघतोय डिसिजनकडे. काय डिसिजन येतोय. आतापर्यंतचा खेळ मात्र अतिशय सुरेख राहिलेला आहे. आमच्या समोर स्कोरर देखील आहेत आज
सुये सरांचं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. तिसरे पंच मात्र बिझी आहेत, नक्कीच बघायचंय. तिसरा पंचांचा डिसिजन येतोय, फलंदाज सेफ आहेत, नॉट आउटचा इशारा येतोय जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतोय. फलंदाज आपल्या घरट्यामध्ये सुखरूप पोहोचलेले आहेत, कुठलाही धोका नसेल आपण जो मैदानाच्या आतमध्ये इथे बघतोय. धनश्री लॅबचे विजयजी गायकवाड सर यांच्या माध्यमातून बबलू सरांच्या प्रत्येक षटकाराला इथून पुढे 101 रुपयांचं पारितोषिक असेल. 151 रुपये, सॉरी, पुन्हा एकदा बघतोय इथे फुल टॉस, एकच मारलाय पण सॉलिड मारलाय. पप्पू खाडेचा जलवा मैदानाच्या आतमध्ये, जबरदस्त तडाखा बघायला मिळतोय. काय जबरदस्त कामगिरी केली आहे. आणि इथे आमचे ऑन फील्ड पंच देखील कळवत आहेत, जो आपला टायमिंग आहे तो मात्र या ठिकाणी संपलेला आहे. ऑन फील्ड पंच देखील कळवत आहेत, जो आपला टायमिंग आहे तो मात्र या ठिकाणी संपलेला आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही बघू शकताय, बॅटच्या पुढ्यामध्ये दिलेला चेंडू आणि त्यावरती मात्र जोरदार तडाखा इथे मात्र आपल्याला बघायला मिळतोय. अतिशय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. एका बाजूने बबलू टेके तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतो इथे पप्पू खाडे. षटक क्रमांक आपण बघतोय, पुढील षटकाला सुरुवात होतीये जे शेवटच्या क्रमांकाचा असेल. गोलंदाजी मार्क वरती इथे जर आपण बघितलं मैदानावरती नरेश गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. इथून पुढे देखील पाहायचे नरेश. यावेळेचा बॉल थोडासा बाहेर ठेवलेला चेंडू अडवण्याचा प्रयत्न, थोडासा फंबल तिथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. एकही धाव घेतलेली नाहीये. खरं तर आपण बघतोय इथे डॉट चेंडू प्राप्त झालेला आहे. स्वतःवरती विश्वास दाखवलाय आणि स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या आधाराची गरज लागत नाहीये. त्यामुळे आपण जर बघतो इथे ओमकार सरांनी आतापर्यंत 17 चेंडूमध्ये 38 धावा जमवल्यात, 61 धावा. पुन्हा एकदा आपण इथे बघतोय मैदानाच्या आतमध्ये याही वेळेचा बॉल उडवलाय उंच आकाशामध्ये. खिलाडी के मस्तक पे दस्तक, बिग हिट केलाय. षटकार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून या षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक. जबरदस्त कामगिरी. तसेच धनश्री लॅबचे सर्वे सर्वा यांच्याकडून देखील या षटकारासाठी 151 रुपये, यांच्याकडून देखील या षटकारासाठी 151 रुपये पारितोषिकांची घोषणा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. गोलंदाज नरेश यावेळेस देखील पाहायचे आक्रमण मोठी होत आहेत. ओमकार टेकेंचा चलवा आज मात्र जर बघितलं आपण दुसऱ्या धाब्यांचा प्रयत्न देखील यशस्वी ठरताना बघायला मिळाला आहे. 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. धावफलकावरती 75 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये जोडलेल्या आहेत. आतापर्यंतचा जो प्रवास आहे अत्यंत सुखकर राहिलेला आहे. दर्जेदार जी आई वेळेचा बॉल उडवलाय उंच आकाशामध्ये. बघायचंय खिलाडी के मस्तक पे दस्तक. फटक्यामध्ये होतं वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. या षटकाराने मात्र आपण पाहतोय अर्धशतक देखील कंप्लीट होतंय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ओमकार सरांसाठी. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. ओमकार सर मैदानाच्या आतमध्ये आज अर्धशतक झळकवत आहेत. अफलातून जी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बघितली आहे. डॉक्टर अमित सरांच्या वतीने मात्र प्रत्येक षटकाराला त्यांना प्राइज देखील ऑन आहे. धावफलक 81 आहे. डॉक्टर अमित गायकवाड सरांच्या वतीने अर्धशतकी खेळीसाठी 500 रुपयांच्या पारितोषिकाची घोषणा आहे. भरघोस पारितोषिक तुम्ही बघताय मैदानावरती. यावेळेचा बॉल उजेष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू आहे. व्हाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होते. 82 धावा.
ओमकार टेके 20 चेंडू 52, प्रवीण खाडे 7 चेंडू 18 धावा. बघा काय महत्वाच्या क्षणी धावा आलेल्या आहेत. प्रवीण इलेक्ट्रिकल जे अकलूची टीम आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, इम्प्रेस करणारी कामगिरी केली आहे. इथून पुढे देखील पाहायचंय. मैदानावरती मात्र मजबूत बल्ला, तुफानी हल्ला, चेंडू होतोय फर्रा, एक खणखणीत षटकार, जबरदस्त कामगिरी, काय जबरदस्त खेळ रंगलेला आहे. 88 धावा धाव फलकावरती. थांबला ना सूर्य, थांबली ना धारा, या बेधुंद सागराला कोठला किनारा. 88 धावा धाव फलकावरती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. बरोबर आहे का? पुन्हा एकदा आपण इथे बघतोय मैदानाच्या आतमध्ये नरेश वरती 3 प्रतिहल्ले जोरदार झालेले आहेत. इथून पुढे देखील बघायचं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांशी चर्चा करू नका. पंचांची जर निर्णयावरती तुम्ही समाधानी नसाल तर तुम्हाला रिव्ह्यू दिलेला आहे. इथे आपण बघतोय 89 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये जमवलेल्या आहेत. इथून पुढे देखील बघायचे मैदानाच्या आतमध्ये. ओमकार सर आज जर बघितलं प्रभावी खेळ. पुन्हा एकदा वाईट चेंडू, सातत्याने वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 90 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू जो शिल्लक आहे तुम्ही बघा, 11 चेंडू मध्ये 40 धावा या गोलंदाजाने खर्च केलेले आहेत. आज खरं तर हे बर्थडेचं रिटर्न गिफ्ट आहे नरेश. आणि तुम्ही बघा या खेळाडूंचे जे झेल सुटलेत. यावेळेस देखील हा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये बघायचंय. पंचांच्या निर्णयाकडे वाट बघूयात. पंच कळवत आहेत. यानंतर पुन्हा एकदा आपण बघतोय बॅटिंग टीमचा रिव्ह्यूचा वापर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. स्पर्धा अतिशय सुंदर आपल्याला इथे बघायला मिळते. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय आहोत मैदानाच्या आतमध्ये. मॅच देखील ऑन आहे. सामना देखील पाहायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुंदर सामना जो मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. शेवटचा बॉल जो मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे त्यासाठीची मोठी पराकाष्ठा आहे. पुन्हा एकदा आहे किंवा नाही आहे याची देखील शहानिशा या ठिकाणी होतीये. खरं तर व्हाईट बॉलची घोषणा आहे. व्हाईट बॉलची घोषणा आहे. चला खेळाडू जागेवरती या. खूप लांबलेलं षटक आहे. बराचसा वेळ झालं हे षटक सुरू आहे. आणि पुन्हा एकदा आपण इथे बघतोय पंच चला लवकर मॅच सुरू करा. पप्पू सर मॅच सुरू करा. रिव्ह्यू साठी देखील आपल्याकडे जो निर्धारित वेळ असतो त्या वेळेमध्येच तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असतो. आणि इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला इथे बघायला मिळतंय. पुन्हा एकदा शेवटचा बॉल आणि यावेळेस फुल टॉस चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट. झेल बाद मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. विकेटचं पतन. परंतु धावा जर बघितला तर खूप मोठा धावफलक उभा आहे. गुणलेखक मित्र कळवत आहेत इथे
92 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या, जिंकण्यासाठी 93 धावा, 92 धावा धावफलकावरती आहे, जिंकण्यासाठी 93 धावांची आवश्यकता आहे. चला नवीन जी पुढची मॅच आहे ती आपण मैदानाच्या आतमध्ये सुरू करतोय. यानंतरची होणारी मॅच यानंतर होणारी मॅच असेल रघुवीर रॉयल्स आणि त्यांच्या विरोधामध्ये ॲडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे. चला दोन्ही संघाचे जे कॅप्टन आहेत आपण टॉससाठी लगेच यायचे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि टॉससाठी लगेच या. ॲडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे आणि त्याचबरोबर इथं रघुवीर रॉयल्स आपण टॉससाठी लगेच यायचे. ॲडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे 11 संघाचे जे कॅप्टन आहेत तुमच्यासाठीचा लास्ट कॉल आहे. टॉससाठी लगेच या. रघुवीर रॉयल संघाचे कॅप्टन आलेले आहेत. चला लवकर आप्पा या. मला वाटतं आप्पा आज प्लेइंग 11 मध्ये या सीझनला सर्वाधिक सक्सेसफुल राहिलेले संघ मालक आहेत. त्यांनी सोलापूर येथे झालेले जे महाराष्ट्र वकील बार संघटनेचे ज्या मॅचेस होत्या त्यामध्ये देखील विजेतेपद पटकवलं आणि माळीनगरचे चषक देखील आप्पांनीच पटकवले. आणि हे आमदार चषक कोण पटकवणार हे प्रश्नचिन्ह आहे. टॉस आपण घेतोय दादासाहेब यांच्या शुभ हस्ते. स्पर्धेचे मुख्य आयोजक दादा तुपे जे आपल्या समोर जॉईन होत आहेत. रन चेसला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. दुसरा डाव सुरुवातची मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. व्हाईट चेंडू बरोबर सुरुवात होतीये. व्हाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अतिरिक्त धावे बरोबरीत आपण इथे बघतोय जे संघाचं खातं ओपन केलंय. अगदी पहिल्यांदाच गोलंदाजीसाठी इथे यावेळेस हा बॉल एसटी रक्षकाला हुलकवून इथे चेंडू मार्गक्रमण करतोय. चौकार प्राप्त होतोय. रघुवीर रॉयल संघाने टॉस जिंकला आणि कळवलंय प्रथमतः गोलंदाजी करणार आहोत. लक्की ड्रॉचे जे कुपन विक्री सुरू आहे. एलईडी स्क्रीन जी आपल्या स्पर्धेमध्ये आपण ठेवलेली आहे. एलईडी स्क्रीन यावेळेचा बॉल पुन्हा एकदा पॉइंट रिजन मध्ये डोक्यावरून खेळवलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करतायत. 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये.
लकी ड्रॉचे कुपन विक्री चालू आहे. ज्यांना खरेदी करायची असेल त्यांनी मुख्य व्यासपीठावरती या. 50 रुपये तुम्हाला LED स्क्रीन जी जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. स्पर्धेमध्ये एक चांगलं आयोजन ते तुम्ही बघताय. आयोजकांना विनंती आहे, जो आपला लकी ड्रॉचा जो बॉक्स आहे तो काचेचा बॉक्स जर झाला असेल तर आणून ठेवा. 9 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत. आतापर्यंत आपण बघतो इथे पुन्हा एकदा हा बॉल उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे एक टप्पा दुसऱ्या टप्प्यावरती झेल टिपलाय. थोडा वेळ थोडासा फंबल तिथे झाला, परंतु इथे चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला बघायला मिळतंय. एकंदरीत आपण जर बघितलं संघाला बसलेला हा पहिला हादरा जो मैदानाच्या आतमध्ये आहे. एक विकेट जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालेली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिकंदर. नऊ धावा धावफलकावरती आपल्याला धावफलक कुठेतरी थांबलाय का काय, परंतु आज ओमकार टेकेंनी केलेली जी बॅटिंग आहे ती अफलातून राहिली. गोलंदाजी देखील सुरेख. यावेळेस जर बघितलं स्क्वेअर लेग मधला क्षेत्ररक्षक थोडासा फंबल, त्याच्या अगदी हातामधून चेंडू निसटलाय. 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होत आहेत. 2 धावेंबरोबरीत आपण इथे बघतोय पहिल्या ओव्हर पुढे धावेंची गती ती मैदानाच्या आतमध्ये वाढवावी लागेल. धावेंची गती तुम्हाला वाढवावी लागेल, कारण जर बघितलं इथून पुढे आपण जर बघितलं मैदानावरती आपण इथे बघतोय मॅच ऑन आहे अजून देखील. पुन्हा एकदा आपण इथे गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाच्या षटकाला सुरुवात. स्वॅग सेकी या स्वागत. गोलंदाजीसाठी सलमान सर आलेत आणि इथे फलंदाज म्हणतायत मग तुमचं स्वागत तर करायलाच पाहिजे, आणि हे स्वागत मात्र केलं एका मोठ्या फटक्याने. षटकार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. या षटकारा बरोबरीत आपण इथे बघतोय संघाचं जे धावफलक आहे ते आपण इथे बघतोय मैदानावरती तब्बल 17 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इकडे बघायला मिळतोय. 17 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आपण बघतोय इथे अंगभेदक मारा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. दर्जेदार गोलंदाजी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. निर्धाव चेंडू आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून पुढे देखील आपण पाहतोय याही वेळेचा बॉल क्लिक अप मैदानाच्या आतमध्ये. इथून पुढे देखील आपण पाहतोय याही वेळेचा बॉल क्लिक अप द रिग. स्क्वेअर लेग मध्ये फटका चांगला आहे आणि इथे बघतोय क्षेत्ररक्षक बनतो दर्शक. इथे जर बघितलं आपण या चौकारा बरोबरीत संघाचा धावफलक पुढे जाईल. मोहीन सरांना विनंती आहे आपण इकडे या. प्लेयर वर असतं काय, तुम्ही काय करता? प्लेयर काय का म्हणून प्लेयर कसं काय प्लेयरचं काय काय रे, तुम्ही पुढे लक्ष दे. प्लेयर काय इथून पुढे देखील आपल्याला अजून देखील धावफलक मैदानाच्या आतमध्ये बघायचं आहे. एकना फिरू शकतात. यावेळेस जर बघितलं पुन्हा एकदा चांगला फटका आहे. आडवा बॅट नाही, डीप मिड विकेटच्या टोक्यावरून चेंडू एक टप्पा घेत होतो फरार. इथे येतोय खणखणीत चौकार. धावा मिळतील 4. चौकार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. इथे जर बघितलं आपण मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे देखील सलमानची गोलंदाजी मात्र आहे. सातत्याने येणारे जे आक्रमक फटके जे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, इथून पुढे देखील पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे धावा गोळा केल्या जात आहेत. सलमानवरती जोरदार हल्ला. पुन्हा एकदा
हाय अँड हँडसम षटकार सलमानवरती केलेला जोरदार प्रति हल्ला इथे मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतोय मैदानाच्या आतमध्ये. चौफेर फटकेबाजी आज मात्र या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालेले आहे. जबरदस्त बॅटिंग जी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. एकंदरीत जर बघितलं धावफलकावरती 31 धावा ज्या धावफलकावरती आहेत. गोलंदाजाला आपण इथे बघतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा पायांमध्ये टाकलेला चेंडू. ब्लॉक कॉल चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये. बाईचा इशारा आपल्याला इकडे बघायला मिळतोय. एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. सिंगल बरोबरीत आपण इथे बघतोय 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती 32 धावा, 24 चेंडू आणि अजून देखील 55 धावेंची आवश्यकता आहे. रायडर्स टीम शेवटच्या षटकामध्ये 6 धावा एक्स्ट्राच्या पडल्या होत्या. चुकून तिथे 7 चेंडू झाले होते. त्या 6 धावा आपण कमी करतोय. फिल्डिंग टीमची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. स्कोररकडून चुकून त्या 6 धावा पडल्या होत्या आणि माणूस हा चुकीचा पुतळा आहे. तुम्ही देखील मॅच झाल्यावर चेक करू शकताय. आता 24 चेंडू 55 धावा जिंकण्यासाठी ह्या लिगल लागतायत. त्या 6 धावा आपण कमी केलेल्या आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या 6 धावा ज्या अतिरिक्त पडल्या होत्या तुम्ही मॅच झाल्यावरती चेक करू शकताय. पप्पू खाडे स्कोरर कडून चुकून डबल 6 पडले होते. ऑनलाईनला तुम्ही चेक करू शकताय. मॅच झाल्यानंतर मॅच आपण सुरू करतोय. तुम्हाला मॅच संपल्यानंतर तुम्ही ते देखील बघू शकताय. आमच्या स्कोरर मित्राकडून थोडीशी चुकी झाली होती परंतु ती चुकी आम्ही दुरुस्ती केली आहे. जिंकण्यासाठी 24 चेंडू 55 धावा आहेत. आता हा एक्झॅक्ट बरोबर स्कोर आहे. 24 चेंडू 55 धावा आणि टोटल टार्गेट देखील जर बघितलं टोटल जे टार्गेट होतं आपलं ते 87 धावेंचं होतं. टोटल 87चं टार्गेट होतं सर.
असू दे चला. आणि चुकी होतीच. चुकतो तो माणूस आणि चुकीला माफी करतो तो देव माणूस, त्यामुळे चालूच असतं. इथे आपण पुन्हा एकदा बघतोय इथे 24 चेंडू 55 धाब्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. एकंदरीत बघायचंय 24 चेंडू 55 धावा. इथून पुढे देखील गोलंदाज आहेत रमेश यांना आपण इथे पाहतोय, ज्या रमेशने काल प्रभावित केलं गोलंदाजीमध्ये. रमेश खर्चे जो अत्यंत चर्चेमध्ये आहे. यावेळेस आल्या स्काउ कॉर्नर रिझन मध्ये एक सोपा झेल, अगदी सोपा झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलेला आहे. क्षेत्ररक्षक आपण तिथे बघतोय, ज्या क्षेत्ररक्षकाने खरं तर इथे आकाश आणि आकाशच्या हातामधून एक सोपा झेल आहे. मंडळी कदाचित हा कॅच सोडलाय का मॅच येणारा काळ तुम्हाला मैदानावरती सांगेल. 23 चेंडू आणि 54 धाब्यांची आवश्यकता आहे. एक धाव घेतली आहे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये, डॉट चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती रमेश करचे जे यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अतिशय चांगली गोलंदाजी इथे सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती सुमित पांडोळे सारख्या एका विध्वंसक फलंदाजाला आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं होतं, परंतु जर बघितलं सुमित पांडोळे सारख्या एका विध्वंसक फलंदाजाला आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं होतं, परंतु जर बघितलं इथे जीवनदान, आणि हे जीवनदान बघायचंय. धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु सातत्याने येणारे डॉट चेंडू आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. एकंदरीत जर बघितलं इथून पुढे देखील जर तुम्ही सरपंच तुमच्या ह्याच्या खाली ठेवा. अजून देखील जर बघितलं मॅच ऑन आहे. यावेळेस देखील चांगला फटका आहे काउ कॉर्नर रिझन मध्ये. आकाश फंबल तिथे, आणि पुन्हा एकदा जर बघितलं धाव स्वरूपामध्ये फक्त एक सिंगल फटका. यावेळेस देखील आकाशच्या हातामधून पुन्हा एकदा जीवदान. खरे तर आज आकाशच्या पाठीमागे लागलेला हा चेंडू बघा तुम्ही, त्याचा पाठलाग केलाय. सलगचा हा दुसरा झेल त्याच्या हातामधून सुटलेला आहे, आणि झेल कुणाचा सुटलाय? साध्या सुध्या मामूली खेळाडूचा झेल नाही, सामना फिरू शकतो. आज आकाश मात्र पुन्हा एकदा सर्कल मध्ये त्यांना बोलवण्यात आलंय, कारण जर बघितलं इथे सातत्याने जे झेल सुटलेत. 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 52 धाब्यांची आवश्यकता आहे. सामना अजून देखील संपलेला नाहीये. 19 चेंडू 52 धाबा. सुमित पांडोळेला जीवदान, सातत्याने मिळालेले जीवदान मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील हा चेंडू पाठीमागे मार्गक्रमण करतोय थर्डमॅन बाउंड्रीच्या दिशेने. आउटफील्ड काफी तेज तरार. इथे मिळतोय चौकार, धावा मिळतील 4. आमदार चषकाचा ब्रँडेड चौकार मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. आमदार साहेबांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन, देखणं नियोजन आपल्याला या स्पर्धेचं इथे बघायला मिळतंय. 3 ओव्हरमध्ये 39 आल्यात, तर उर्वरित अजून देखील 18 चेंडू 48 धाबाच्या मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी लागत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय संघाचे जे कॅप्टन आहेत ते प्राध्यापक मारुती शेंडगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. खरं तर तुम्ही बघा मैदानाच्या आतमध्ये मारुती शेंडगे पाणी घेऊन आलेत, परंतु मी म्हणेल पाणी तो सिर्फ बहाना है, इसके पीछे कुछ तो मैदानाच्या आतमध्ये मारुती शेंडगे आले म्हणजे आता सामन्यामध्ये पलटवार तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. नक्कीच जर बघितलं आपण इथे आमचे संदेश सर देखील कळवत आहेत सामन्यामध्ये आता बदल होण्याची शक्यता आहे, कारण मारुती शेंडगे हा अत्यंत प्रभावीपणे आणि अनुभवी खेळाडू आल्यात, आणि सुमित पांडोळेला जी 2 जीवनदान आहेत. आणि यावेळेस देखील बघायचंय मैदानाच्या आतमध्ये एसटी रक्षकाच्या हाताला चाटून गेलेला हा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. शेवटचे 17 चेंडू आणि इथे 47 धाबा. 17 चेंडू 47 धाब्यांची आवश्यकता आहे. सामना अजून देखील संपलेला नाहीये. इथून देखील जर तुम्हाला मोठे फटके खेळले तर सामन्यामध्ये येऊ शकतात. चौकार षटकारांचा शोध तुम्हाला घ्यावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये सिक्सर किंग एका बाजूने सिकंदर आहेत,
तर दुसऱ्या बाजूने आपण बघतोय सुमित पांडुळे, ज्या खेळाडूला 2 जीवनदान आहेत. व्हाईट बॉलची घोषणा होतीये. जीवनदान, क्रिकेटच्या मैदानामध्ये दिलेले जीवनदान किती महागामध्ये पडतायत आपण देखील या स्पर्धेमध्ये बघितलेलं आहे. इथून पुढे देखील बघायचंय. सुमित पांडुळे मैदानाच्या आतमध्ये, यावेळेचा बॉल इथे बघायचंय. धाव घेण्याचा प्रयत्न, इथे एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. तुम्ही बघा, जो फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक उभा राहिलाय त्या आकाशचा जणू काही बॉलने आता पाठलागच केलाय. तो जिकडे जातोय चेंडू तिकडे चाललाय. 42 धाबा, अजून देखील 16 चेंडू आणि जिंकण्याचं जे समीकरण आहे 45 धाबा. यावेळेचा बॉल टप्प्यात आला की कार्यक्रम करतोच. मैदान जीवनदान दिले त्याच खेळाडूकडून मात्र जोरदार फटका मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला आहे. षटकार मैदानाच्या आतमध्ये, आणि या षटकाराने मात्र इथे धाव फलक देखील थोडासा 15 चेंडू 39 ची मॅच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. सामना जर बघितला प्रत्येक क्षणाला फेर बदल होत आहेत. आज तुम्ही पहिल्या सामन्यामध्ये सुपर ओव्हर बघितली, आता देखील तुम्हाला सुपर ओव्हर बघायला आवडेल का? कारण सामना जर बघितला काटेकी टक्कर होणार. यात कुत्र खेळ मात्र मैदानावरती थांबवलेला आहे. सलमानने टिपलेला एक सुरेख झेल मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. विकेटचं पतन होईल खरं तर, ज्या खेळाडूकडून अपेक्षा होत्या, सुमितकडून मोठ्या अपेक्षा होत्या टीमला, परंतु तो मात्र इथे बाद करण्यात आलेला आहे. झेल बाद झालाय. तर इथे न्यू बॅटर मारुती शेंडगे, मारुती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहेत. एका बाजूने सिकंदर शेख आहे, दुसऱ्या बाजूने मारुती शेंडगे मैदानाच्या आतमध्ये बघायचं. इथून पुढे 14 चेंडू 39चा जो पाठलाग आहे. मारुती शेंडगेला तुम्ही बघा, आल्याच पहिल्या बॉल पासून त्याला षटकार चौकार जो मैदानावरती ठोकावेच लागतील. कारण तुम्ही जर बघितलं जो धावफलक आहे तो अत्यंत मोठा आहे, आणि या मोठ्या धावफलकाला जर तुम्हाला चेस करायचा असेल तर खेळ देखील तुम्हाला त्याच प्रकारचा त्याच तोलामोलाचा करावा लागेल. 14 चेंडू 39 ची मॅच आज जर बघितलं चर्चेमध्ये राहिलेला आहे संपूर्ण दिवस. 3:19 वेळ झालेला आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका अपेक्षित, आणि तुम्ही बघा मारुती शेंडगे जसा मैदानावरती आलाय तसा त्याने चौकाराने खातं ओपन केलंय. इक्वेशन बदललंय. 13 चेंडू आणि अजून देखील 35 धाब्यांची आवश्यकता आहे. मारुती शेंडगेने बघा अगदी पहिल्या बॉल पासून आक्रमणाला सुरुवात केली आहे. अगदी पहिल्या बॉलवरती डीप फाईन लेग मध्ये खेळवलेला हा चौकार, त्यावरती देखील 4 धाब्यांचा जो फायदा टीमला आहे. NS रायडर्स यशवंत नगरची जी टीम तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघताय, इथून पुढे देखील यावेळेचा बॉल बॅक टू द बॉलर, फटका क्षेत्ररक्षक विशाल. एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. एका धाबे बरोबरीत आपण इथे बघतोय 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती 53 धावा आहेत. 4 ओव्हरमध्ये 53 आल्यात. उर्वरित अजून जर तुम्ही बघितलं 12 चेंडू आणि जिंकण्याचं जे समीकरण आहे 12 चेंडू मध्ये अजून देखील थोडंसं स्पीड अप करा. 12 चेंडू मध्ये 34 धाब्यांची आवश्यकता आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. अजून देखील जर बघितलं आपण इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये ज्या खेळाडूने प्रभावित केलं तो ओमकार टेके. गोलंदाजीच्या माध्यमातून महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नक्कीच जर बघितलं या सामन्यामध्ये सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण या सामन्यामध्ये काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सामना जर बघितला मैदानाच्या आतमध्ये आपण 53 धावा, 12 चेंडू 34 ची मॅच. 12 चेंडू मध्ये 34 धाब्यांची आवश्यकता आहे. प्रति ओव्हर मध्ये 17 ची जी धावसंख्या मैदानावरती लागतीये. इथून पुढे स्वतः मारुतीला मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल आणि स्ट्राईक देखील स्वतःकडे जास्त ठेवावी लागेल. यावेळेस जर बघितलं 12 बॉल 34. पुन्हा एकदा आपण इथे बघतोय गोलंदाज. यावेळेसचा बॉल खाली राहिलेला चेंडू
डॉट चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. निर्धाव चेंडू बरोबर इथे इक्वेशन बदललंय. शेवटचे आपण इथे बघतोय 11 चेंडू आणि इथे तिसऱ्या पंचांकडे मदत. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू जो इथे वापरलेला आहे. तिसरे पंच शहानिशा करतायत. बघायचे मैदानावरती काय घडणार आहे. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा आपण इथे बघतोय मैदानावरती यावेळेचा बॉल मोठा फटक्याचा शोध होता. पुन्हा एकदा सातत्याने आपण बघतोय जागेवरती राहणारे चेंडू आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. शेवटचे 10 चेंडू आणि 34 धाबा ज्या मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी लागत आहेत. 10 चेंडू 34ची मॅच मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं आपण. ओमकार टेके आज मात्र गोलंदाजी देखील चांगली होतीये, फलंदाजी देखील चांगली केली आहे. याही वेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण बघतोय. मारुतीला मात्र मैदानाच्या आतमध्ये फक्त मैदानावरती उभं करून ठेवलंय. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धाब्यांसाठीचा जो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. बघायचं इथे बाईचा इशारा आणि 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत. शेवटचे 9 चेंडू आणि 32 धावा ज्या जिंकण्यासाठी लागत आहेत. 9 चेंडू 32 धावा. सामना अजून देखील संपलेला नाहीये. 1-2 मोठे फटके पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन येतील. ओळीने 3 षटकार आले तर नक्कीच सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल. मारुती शेंडगेमध्ये ती क्षमता आहे, ताकद आहे. 9 चेंडू 32 धावा. सामना अजून देखील ऑन आहे. फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून यावेळेस आपण इथे बघतोय पप्पू खाडे फक्त बॉल कडे बघत राहिले. खडे खडे देख रहे. सावधान स्थिती में थे इथे, परंतु त्या उंचीचा फायदा झालेला नाहीये. त्यापेक्षा देखील जर तुम्ही बघितली बॉलची उंची जास्त होती, उसळी जास्त घेतली चेंडूने. 8 चेंडू 28 धावा मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी. 8 चेंडू 28 धाव्यांची मॅच. मारुती शेडगेला हे 2 चेंडू निर्णायक राहणार आहेत. या 2 चेंडू 27 धावा. प्रत्येक डॉट चेंडू प्रेशर आणणार आहे फलंदाजांवरती. तर प्रत्येक चेंडूवरती जर षटकार चौकार आणला तर गोलंदाजांवरती देखील दबाव पाहायला मिळेल. दबाव आणि फक्त दबावाचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे. कारण जर सामने जर बघितले माळशिरस तालुका प्रीमियर लीग मधील आहेत आमदार चषक. यावेळेचा बॉल स्लॉट मध्ये दिला आणि पाठवला देखील पार्किंग प्लॉट मध्ये. मारुती मैदानाच्या आतमध्ये बरसतायत आणि इथे मोक्याच्या क्षणी आलेला षटकार मात्र या सामन्यामध्ये घेऊन येतोय. 7 चेंडू आणि 21 धावा. सामना जर बघितला पुन्हा एकदा NS रायडर संघाच्या दिशेने झुकताना आपल्याला बघायला मिळतोय. मारुती शेंडगेमध्ये ताकद मोठी आहे. खरं तर या चेंडूवरती जरी षटकार आला ना तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा NS रायडर संघ येताना बघायला मिळेल. परंतु इथे जर डॉट चेंडू आला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये प्रवीण इलेक्ट्रिकल्स अकलूजची टीम बघायचंय मैदानावरती. ओमकार की मारुती. ओमकार गोलंदाजीसाठी आहेत तर मारुती शेंडगे मात्र फलंदाजीसाठी आहेत. याच मैदानाचा बेताज बादशाह मारुती शेंडगे सिक्सर किंग आहेत. बघायचंय मैदानावरती आणि याच बरोबरीत फटका उंच आकाशामध्ये 3 खेळाडूंच्या मधोमध पडलेला हा चेंडू आपल्याला इथे मैदानावरती बघायला मिळतोय. 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथे तिसऱ्या धावेसाठी जो खेळाडू इथे आपण बघायचंय. आत्ताची एक शॉट म्हणजे आत्ताची फक्त एकच धाव.
एकच धाव आहे, एक शॉर्ट रन आणि धावबाद मात्र इथे बोला टाइम संपलेला आहे. टाइम लिमिट संपलंय त्यामुळे तुम्हाला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. शेवटचे 6 चेंडू, आताची एकच रन काउंट करायची ना. ओके चला बॉलरचं नाव सांगा. रमेश यांना आपण इथे गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. रमेश यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. तर स्ट्रायकिंग एंडला मारुती यांना आपण इथे बघणार आहोत. 6 चेंडू 20 ची मॅच. मारुती मात्र मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतायत. न्यू बॅटर इथे मोईन. 6 चेंडू 20 ची मॅच. सामना अजून देखील संपलेला नाहीये. गोलंदाजी मार्कवरती रमेश, तर समोर मात्र याच गावचा सिक्सर किंग मारुती. आणि यावेळेस मात्र बघायचं इथे व्हाईट बॉलची घोषणा आहे. प्रेशर आहे. खरं तर तुम्ही बघा या सामन्यामधील हा दबाव आहे. गोलंदाजावरती प्रचंड दबाव जाणवतोय. 6 चेंडू 19 ची मॅच. मैदानावरती आपण बघतोय मारुती शेंडगे जोपर्यंत आहेत कुठल्याही क्षणी सामना फिनिश होऊ शकतो. या खेळाडूने अनेक मैदानं गाजवलेत. अकलूजचं मैदान गाजवलं, माळशिरसचं देखील या खेळाडूने मैदान गाजवलं. आज मात्र घरच्या मैदानावरती मात्र इथे खेळवत ठेवलंय गोलंदाजाने. डॉट चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतोय. उर्वरित 5 चेंडू 19 ची मॅच. मैदानाच्या आतमध्ये बघायचंय 5 चेंडू 19 धावा. सामना जर बघितलं काही काळ प्रवीण इलेक्ट्रिकलच्या दिशेने झुकतोय तर NS रायडर्स बघायचंय. याच बरोबरीत आपला फटका 440 चा झटका. मारुती शेंडगेचा हाय अँड हँडसम षटकार. या षटकाराने मात्र एकच वाईट वातावरण टाईट करून टाकलं मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 4 चेंडू आणि 13 धावा. जबरदस्त सामना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. एक मोठा फटका बघा इथे सगळ्या खेळाडूंना एका जागेवरती गोळा करतोय. कारण मैदानाच्या आतमध्ये सिक्सर किंग आहेत. मारुती शेंडगेने कित्येक वेळा असे सामने जिंकून दिलेत आपल्या टीमला. कित्येक मारुती सरांनी जर मॅच जिंकून दिली तर अतुल भैया भाने देशमुख साहेबांचे 200 रुपये. हा बॉल पुन्हा एकदा याही वेळेस समोरच्या दिशेने उडवला आणि बॉल देखील पाठवलाय खूप लांब. परिस्थिती जेवढी बिकट मारुती शेंडगे तेवढे तिखट. जबरदस्त षटकार. शेवटचे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धाब्यांची आवश्यकता आहे. मंडळी हे आहे क्रिकेट, द ग्लोरियस अनसर्टनली, अनिश्चिततेने भरलेला खेळ. मी नेहमी सांगत असतो पाकिस्तानचं राजकारण, इंग्लंडचं हवामान आणि आपल्या बायकोचा मूड आणि क्रिकेटचा खेळ कधी कुठं कसा बदलेल सांगू शकत नाहीये. आणि हा क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बदलताना बघायला मिळतोय. क्रीडा रसिकांची मनं जिंकलेत या स्पर्धेने. आमदार चषकासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कमालीची बॅटिंग. यावेळेस 6 बॉल इथे निर्धाव चेंडू. मंडळी सामना संपलेला नाहीये. 2 चेंडू 7 ची मॅच. हा सामना आता मात्र हाय व्होल्टेज आहे. बघा मंडळी हा सामना सुरुवातीला OPD मध्ये होता. आता तोच सामना ICU मध्ये घेतलेला आहे. आता ICU मध्ये पेशंट आणलंय आणि थोड्या वेळाने रिपोर्ट येईल की त्याला कोरोना झालेला आहे. बघायचे मैदानावरती एक बॉल जो निर्णायक असेल. इथे स्क्वेअर लेग मध्ये फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये 1 धाव आली आहे. दुसऱ्या धाब्यांचा जो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 2 धाबा जमला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत खेळाडूंसाठी. कमालीचा सामना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 1 चेंडू 5 ची मॅच. चौकार आला तर सुपर ओव्हर बघायला आवडेल का? एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि शिट्ट्या वाजवा. बघायचं इथे प्रेक्षकांना. 1 चेंडू 5 ची मॅच. सामना मात्र उत्कंठाशी गेला. या अकलूज संघ कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन टीम. काय सामना झाला. पैसा वसूल मॅच.
खरं तर यासाठी आमदार चषकाचं जे आयोजन तुम्ही बघताय अत्यंत जबरदस्त सामना. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर केली आहे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय मोहनराव संजय पाटील उद्योजक यांच्या माध्यमातून. तर इथे आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देतोय. या सामन्याचा हिरो ओमकार सरांना इथे मी आमंत्रित करतो. ओमकार सर या. ओमकार टेके सर. यानंतरची जी मॅच आहे ती देखील लगेच सुरू होईल. चला क्षेत्ररक्षक आत या. रघुवीर रॉयल्स. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देतो इथे बबलू सरांना. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आहेत बबलू सर आणि जी कॅश प्राइज होते ती देखील दिली जाते. आणि सर्वाधिक डॉट चेंडू